नमस्कार मित्रांनो, मराठी जॉब अलर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. बँकिंगमध्ये करिअर करायचं स्वप्न बघताय? मग तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. बँक ऑफ बडोदाने व्यावसायिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे आणि तीही MSME विभागात. चला, या संधीबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. तब्बल 419 जागा ही काही छोटी मोठी गोष्ट नाहीये. यावरूनच लक्षात येतं की बँक ऑफ बडोदा आपल्या MSME विभागाला किती गांभीर्याने घेत आहे आणि त्याचा विस्तार करू पाहत आहे. आणि ह्या सगळ्या जागा आहेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी काम करणाऱ्या विभागात. म्हणजेच जे छोटे मोठे उद्योग आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत त्यांना पाठबळ देण्यासाठी ही भरती होत आहे. त्यामुळे हे काम खूप महत्त्वाचं आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत, ही नेमकी संधी काय आहे, कोणती पदं उपलब्ध आहेत, पात्रतेचे निकष काय आहेत, अर्ज कसा करायचा आणि अर्थातच महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत. चला तर मग सुरू करूया. जास्त वेळ न घालवता आपण थेट मुद्द्यालाच हात घालूया. ही भरती मोहीम नेमकी आहे तरी काय आणि यात तुमच्यासाठी काय विशेष आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बँक ऑफ बरोडा आपल्या MSME विभागासाठी अनुभवी लोकांना संधी देत आहे. यात रिलेशनशिप मॅनेजमेंट, क्रेडिट विश्लेषण आणि सेल्स यांसारख्या वेगवेगळ्या भूमिकांचा समावेश आहे. आता या 419 जागांमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. यातल्या 253 जागा या कंत्राटी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत आणि 166 जागा कायमस्वरूपी आहेत. याचा अर्थ असा की बँक काही ठराविक कालावधीसाठी तज्ज्ञ लोकांनाही संधी देत आहे. ठीक आहे, आता आपण बघूया की तुमच्या अनुभवाला आणि कौशल्याला साजेशी कोणती पदं इथे उपलब्ध आहेत. इथे एक गोष्ट लगेच लक्षात येते. सगळ्यात जास्त जागा म्हणजे 113 जागा ह्या सिनियर मॅनेजर MSME रिलेशनशिपसाठी आहेत आणि त्या खालोखाल 177 जागा असिस्टंट मॅनेजर MSME सेलसाठी आहेत. म्हणजे बँकेचा मुख्य भर हा ग्राहक संबंध आणि विक्री वाढवण्यावर दिसतोय. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या पदांसाठी कोण अर्ज करू शकतं? चला, पात्रतेचे निकष काय आहेत ते पाहूया. तर बघा, किमान पात्रता ही पदवी आहे, पण सगळा खेळ आहे अनुभवाचा. जर तुमच्याकडे संबंधित क्षेत्रात 2 ते 8 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असेल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. आणि हो, एक चांगली गोष्ट म्हणजे आरक्षित प्रवर्गासाठी वयात सवलत आहे, त्यामुळे डिटेल्स नक्की चेक करा. इथे प्रत्येक पदासाठी किती अनुभव लागतो हे स्पष्टपणे दिलंय. सिनियर मॅनेजरसाठी तब्बल 8 वर्षांचा अनुभव हवाय, तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी फक्त 2 वर्षांचा. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुमचं शिक्षण आणि अनुभव कोणत्या पोस्टला बरोबर मॅच होतोय हे शांतपणे बघून घ्या. आता जरा पैशांची गोष्ट करूया. जे नियमित पद आहे तिथे बँकेच्या ठरलेल्या स्केलप्रमाणे पगार मिळेल, म्हणजे एक प्रकारची जॉब सिक्युरिटी. आणि जे कंत्राटी पद आहे तिथे मार्केट रेटनुसार एक निश्चित पॅकेज मिळेल, जे कदाचित जास्तही असू शकतं. पात्रता जुळतेय का? उत्तम. मग आता अर्ज कसा करायचा ते बघूया. सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि खूप सोपी आहे. प्रक्रिया अगदी सरळ आहे. बँकेच्या वेबसाईटवर जा, स्वतःची नोंदणी करा, फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्र अपलोड करा, फी भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि हो, सगळ्यात शेवटी अर्जाची एक प्रिंट किंवा PDF कॉपी स्वतःकडे सेव्ह करून ठेवायला विसरू नका, पुढे कामी येते. आता काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी, तारखा, अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रिया ह्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तारखा कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 8 मार्च 2026, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. अर्ज शुल्कामध्ये चांगली सवलत दिली आहे. जनरल, EWS आणि OBC प्रवर्गासाठी 850 रुपये, तर SC, ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी फक्त 175 रुपये शुल्क आहे. आणि आता ऐका सगळ्यात मोठी बातमी, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही. हो, फक्त तुमच्या अनुभवाच्या आणि पात्रतेच्या आधारावर तुमची शॉर्टलिस्टिंग होईल आणि त्यानंतर थेट मुलाखतीसाठी बोलवले जाईल. तर सगळी माहिती आता आपल्यासमोर आहे. आता विचार करण्याची वेळ आहे. स्वतःच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा वापर करून देशातल्या एका मोठ्या बँकेसोबत काम करण्याची हीच ती संधी आहे का, जी बँकिंग क्षेत्रात तुम्हाला एक मोठी उडी घेण्यासाठी मदत करेल? जर याचं उत्तर हो असेल तर मग अजिबात वेळ घालवू नका. लगेच बँक ऑफ बरोडाच्या करिअर वेबसाईटला भेट द्या आणि अर्ज करा. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. अशाच नवीन जॉब अपडेटसाठी मराठी जॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.